या ठिकाणी यायचंय. रोहित या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. रोहित उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आप्पा परब यांच्या शुभ हस्ते रोहित रोहित केळुसकर हा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक रोहित केळुसकरकडनं आणि तदनंतर सन्माननीय आदरणीय आप्पा परब यांच्या शुभ हस्ते आकर्षक चषक देऊन त्याचा सन्मान होतोय. धन्यवाद दास. खूप खूप शुभेच्छा रोहित केळुसकर तुझ्या या पुढील सामन्यासाठी. वळूया आणखीन एक मोठा सामना सिद्धेश्वर दाळकर होडावडा विपक्ष नेमळा या दोन संघादरम्यान नाणेफेक होत आहे. ती नेमळे क्रिकेट संघाकडनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. 4 षटकाचा सामना, 4 षटकं, 4 गोलंदाज, 1 षटकाचा पॉवर प्ले आणि तदनंतर मात्र सलामीवर 1-2 फलंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली आणि तदनंतर म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा अर्थातच ज्यानं प्रदीर्घ काळ गाजवला अष्टपैलू खेळाडू सुजित सावळ हे दोन खेळाडू आपण पाहतोय. तो या दाजी नाईक आणि सुजित सावळ दोन्ही पंच 4 षटकाचा सामन्यासाठी दोन्ही पंच आपण मैदानात. चला स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील आपण हा दुपारच्या सत्रातील एक महत्त्वपूर्ण लढत आपण अनुभवतोय. सिद्धेश्वर दाळकर होडावडा विपक्ष नेमळे या दोन संघादरम्यान. कैलासवासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान आयोजित श्री सातेरी मातोंड संघ यांच्या सहकार्यानं स्पर्धेची संकल्पना, स्पर्धेचं औचित्य देवराव चषक 2024 सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित एक गाव एक संघ अशी ही स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व स्पर्धेचे खरोखरच या स्पर्धेत अभय अविनाश परब अध्यक्ष कैलासवासी देवराव हिरे विकास प्रतिष्ठान, तसेच प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब प्रमुख सल्लागार कैलासवासी देवराव हिरे प्रतिष्ठान मुंबई. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 50,000 आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 30,000 आकर्षक चषक, उपांत्य सामन्यातील पराभूत संघांना प्रत्येकी रोख ₹1,005 आकर्षक चषक अशी ही तर अशी ही स्पर्धेची संकल्पना. आणि आज हा दुसरा दिवस स्पर्धेसाठी भरपूर सातेरी मातोंड क्रिकेट संघाकडनं आज आपण पाहतोय दत्ता दुरी, देवीदास परब, साहिल परब, भगवान नरसे, आफ्रिदी तुळसकर आणि खास करून या स्पर्धेत ज्यांनी भरपूर आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी आपलं स्वखर्चाने या ठिकाणी आपण भरपूर मेहनत घेतली गेली. तो ज्यावेळी स्पर्धा आयोजित केली त्यासाठी खरोखरच या सिंधुदुर्ग लाईव्हचे पत्रकार दीपेश परब, त्यानंतर प्रेमानंद तांडेल, जयदेव आणि सर्व पेंडूरवासीय खेळाडू आणि मातोंडचे खेळाडू खूप खूप धन्यवाद देतो या स्पर्धेसाठी. चला वळूया मैदानात. सामना सुरू होतोय. 4 षटकाचा सामना. पंच आमच्यापर्यंत कोण पोहोचवत आहेत. सलामीवर 2 फलंदाज एका बाजूनं दाजी नाईक सिंधुदुर्गचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखला जातोय तो दाजी नाईक स्ट्राईक हँडला आणि नॉन स्ट्राईक हँडला सुजित सावळ अष्टपैलू खेळाडू या नात्याने आणि गोलंदाजीसाठी धुरा सांभाळतोय फिरकीचा महाराजा सिंधुदुर्गचा स्टार खेळाडू. सुंदर असा फटका. यावेळी पहिला षटकार हा मात्र नोंदवला जातोय तो दाजी नाईकच्या बॅटमधनं. निंबळेकर याच्या पहिल्याच चेंडूवर एक सुंदर फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं येतोय. षटकारानं स्वागत होतोय, षटकारानं आपलं सांघिक खातं खोलतोय. तो दाजी नाईक सुंदर असा फटका डीप लॉंग पर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात एकेरी धाव घेतली सुजित कडनं आणि तदनंतर दुहेरी धाव घेण्याचा आतताईपणा काहीसा न घेता एकेरी धाववर समाधान मानतोय दाजी नाईक आणि त्याचा सहकारी तो सुजित सावळ. अष्टपैलू खेळाडू सुजित सावळ गोलंदाजी असो फलंदाजी जवळपास क्षेत्ररक्षणात ज्यांना आपल्या स्पर्धेत कुठेही सामन्यात 100% योगदान देणारा सुजित सावळ. स्पुलर लेनचा चेंडू यावेळी मात्र फटका हा मात्र प्रकाश राहुलच्या हातातनं चेंडू निसटतोय. बॅकअप सुंदर होत आहे 30 यार्ड सर्कलमध्ये बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेनं आणि एक धाव घेतोय तो सुजित सावळ. धावसंख्या स्थिरावली गेली ती 8 धावा धावफलकावर. अरविंद निंबळेकर
सुंदर चेंडू यावेळी मात्र फुलरलेनच्या चेंडूवर खोलवर पतीच्या चेंडूवर धावचित करण्याची नामी संधी थेट फेक झाली असती तर कुठेतरी मात्र एक सुंदर दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतायत. एका बाजूनं सुजित सावंत, दुसऱ्या बाजूनं दाजी नाईक साहेब आल्या आल्या मोठा फटका षटकारपर्यंत पोहोचतोय आणि षटकाराने ज्या फलंदाजानं सावध सुरुवात केली आणि तो मात्र आता सुजित सावळ. अकुट टप्प्याचा चेंडूवर मात्र डेबला फटका येतोय. डेब मिडविकेटवरनं क्षेत्ररक्षकाची थोडीशी घाई, क्षेत्ररक्षकाचा काहीसा ढिलेपणा अंगलट येतोय आणि फलंदाज मात्र या चेंडूवर दोन धावा पूर्ण करतोय तो सुजित सावळ. सांघिक धावफलक पुढे 2 धावांनी वधारला गेला. तो 11 धावा धावफलकावर 11 धावा धावफलकावर नेमळे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण आणि तदनंतर मात्र पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं दाजी नाईकने. वारंवार आडव्या बॅटनं फटका मारायचे प्रयत्न सुजित सावळचे फसले गेले आणि प्रकाश राऊळ सुंदर यष्टीरक्षणाची भूमिका पार पडतोय या सामन्यादरम्यान. षटकाची सांगता होते अनिवार्य पॉवर प्ले षटक संपतंय आणि षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली ती बिनबाद 11 धावा धावफलकावर. ठीक आहे. पहिल्या षटकात मात्र अरविंद नेमळेकरनं वैयक्तिक कोट्यात मात्र 11 धावा खर्च केल्या. ज्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका 6 धावा, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं अरविंद नेमळेकरकडनं आणि स्ट्राईक आणला पुन्हा एकदा दाजी नाईक. आडव्या बॅटनं सुंदर असा मोठा फटका येतोय. जवळपास या स्पर्धेतील लांब लचक असा षटकार येतोय तो दाजी नाईकच्या बॅटमधनं. बराच लांबपर्यंत पोहोचतोय. विनंती असेल जे आयोजकांना की आपण लाईनमॅन म्हणून काम पहा. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. जवळपास षटकारानं सुरुवात, पहिल्या षटकापासून सुरुवात अरविंद नेमळेकरच्या पहिल्या चेंडूवर षटकार, स्वागत अरविंद नेमळेकरचं. परंतु त्याही पेक्षा षटकातील दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर यावेळी मात्र स्वागत होतंय ते रोहित राऊळचं. खोलवर पद्धतीच्या चेंडूवर दिशा दिली गेली. डेब मिडविकेट पर्यंत क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी घाई, तदनंतर बॅकअप होतोय, थोडासा ढिलेपणा अंगलट येतोय आणि तदनंतर मात्र 2 धाव पूर्ण केल्या गेल्या त्या दाजी नाईक आणि त्याचा सहकारी सुजित सावळ या 2 फलंदाजाकडनं. 2 फलंदाज सलामीवर 19 धावांपर्यंत मजल मारल्या. 2 मोठे फटके हे मात्र आपला आत्मविश्वास सांगतायत की या मैदानावर मी 50 ते 55 धावांचा डोंगर उभा करेन. फुलटॉस पद्धतीचा खराब चेंडू, या खराब चेंडूच्या दिशेने मात्र षटकार पोहोचतोय. षटकार पोहोचल्यानंतर धावसंख्या ही 25 धावा धावफलकावर. दाजी नाईकचे 2-3 मोठे फटके षटकारापर्यंत पोहोचले गेले आणि धावसंख्या स्थिरावली गेली ती 25 धावा धावफलकावर. दाजी नाईक आक्रमकता दाखवतो. संघाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली मला का ओळखला जातो. पहिले 2 सामने माझ्याकडनं थोडीसं खराब प्रदर्शन, परंतु या सामन्यात मात्र काहीशा सुंदर फटकेबाजी ही त्याच्याकडनं पाहिली जाते ती सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून.
पुढे बॅटनं मारायचा आखूड टप्प्याचा चेंडू फुलचा फटका मिड विकेट बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक घेतो. एकेरी धाव घेतली गेली दाजी नाईककडनं. एकेरी धाव घेत एकेरी धावेचं महत्त्व जाणतोय दाजी नाईक आणि धावसंख्या 26 धावांपर्यंत मजल मारतोय. 26 धावा धावपलकावर बिनबाद 26 धावा. सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल. ते प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धेश्वर दाळकर होडावडा क्रिकेट संघाकडनं. सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाकडनं पहिले 2 सामने पराभवाची धूळ चाखावी लागली, परंतु या सामन्यात कुठेतरी आपल्या 2 संघातील एका संघाला विजय नोंदवणं निश्चितच गरजेचं असेल, कारण यापूर्वी मात्र 2 सामने MSRT तुळस संघ जिंकतोय. फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडूवर ज्यावेळी सकाळच्या सामन्यात फुलटॉस चेंडूवर बाद झाला आणि त्याच पद्धतीची पुनरावृत्ती मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय. सुजित सावळ पहिल्या गडीच्या स्वरूपात माघारी परततोय, तो डगआउटच्या दिशेनं. 26 धावा धावपलकर पहिल्या गड्यासाठी 26 धावांची अवैध भागीदारी रचली गेली दाजी नाईक आणि सुजित सावळकडनं. परंतु त्याहीपेक्षा सकाळच्या सत्रात ज्या सुजितचा त्रिफळाची झाला आणि त्याच त्रिफळाची पुनरावृत्ती मात्र रोहितकडनं झाली गेली. एक फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर आक्रमक फटका आणि रूपांतर मात्र गडी बाद होते, तो सुजित सावळच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरावली गेली ती केवळ 26 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या गड्यासाठी अवैध 26 धावांची भागीदारी रचली गेली आणि नवीन फलंदाज अर्थात डाव्या हाताचा खेळाडू तो बबल नाईक. रिव्हर्स पद्धतीचा अल्टीबल्टीचा फटका, जवळपास मात्र हा फटका यशस्वी होतोय की काय आणि थेट मात्र कॉमेंट्री बॉक्स पर्यंत चेंडू पोहोचतोय येतोय आणि चौकारानं आपल्या खात्याची सुरुवात. धावसंख्या सांघिक धावफलक पुढे वधारला गेला, तो 30 धावा धावफलकावर. ओर 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 2 षटकं संपली. 2 षटकाच्या अखेरीस 6 चेंडू समाप्त होते ते रोहित राऊळचे. अर्थात 2 षटकाचं पृथक्करण मी निश्चितच पहिल्या षटकात 11 धावा खर्च करतोय अरविंद नेमळेकर आणि शेवटचं निर्णायक रोहित राऊळचं षटक अर्थातच 18 धावा 1 गाडी टिपतोय आणि सांघिक धावफलक मात्र केवळ 30 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. निशान 31 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडू षटकात 11 धावा, दुसऱ्या चेंडू षटकात 18, टोटल 31 धावा. मोठा फटका मारायचा दाजी नाईकचा प्रयत्न फसला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय, तो निशांत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नेमळे क्रिकेट संघाकडनं अरविंद नेमळेकरच्या पहिल्या षटकात 11 धावा सुंदर गोलंदाजी केली गेली, परंतु दुसरं षटक थोडंसं महागडं. या षटकात 2 टोलेजंग षटकार, 1 चौकार, 1 बबल नाईकच्या चेंडू फळीतनं तर 2 मोठे फटके हे दाजी नाईकच्या बॅटमधनं. खोलवर पद्धतीचा हेलिकॉप्टरचा आठवण करून देणारा फटका डे मिड लॉंगांपर्यंत क्षेत्ररक्षण आणि तो पहिला प्रयत्न थोडीशी ढिलाई पाहायला मिळाली, परंतु त्याही पेक्षा दोन्ही फलंदाजी या क्षेत्ररक्षकाचे कच्चे दुवे हेरले आणि 2 फलंदाजी पावलं ही बहुधा दोन्ही पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचली गेली. या दुहेरी धावसंख्येनं दुहेरी धावसंख्येनं सांघिक धाव फलक हा पुढे वधारला जातोय. एका बाजूनं फलंदाजी स्वीकारली गेली म्हणजे प्रथमतः नाणेफेक जिंकली नेमळे क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत विपक्ष क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं, परंतु ती फलंदाजी स्वीकारत असताना सुंदर फलंदाजी केली गेली ती सिद्धेश्वर दाळकर होडावडा क्रिकेट संघाकडनं. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी चेंडू मोठा फटका, यावेळी मात्र प्रयत्न अपुरे ठरले गेले क्षेत्ररक्षकाचे आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय. तो 4-6 धावांसाठी आतापर्यंतचा हा तिसरा असा
कारण एका बाजूनं आतापर्यंत 4 टोलेजंग षटकार ज्याची नोंद केली गेली ती दाजी नाईक या फलंदाजाकडनं. दाजी नाईक आक्रमकता सांगतोय संघाचा मी तारणहार म्हणून या मैदानावर उभा राहणार. ज्या महाराष्ट्राच्या इतिहास बाजीप्रभूनं खिंड लढवली मग क्रिकेटच्या इतिहासात मी खिंड लढवणार असा खात्रीदायक दिलासा दिला जातोय. आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न, फुलरलेनचा चेंडू, हुकचा प्रयत्न, हुकचा फटका फसतोय. एकेरी धाव घेतली गेली, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुहेरी धाव घेत दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले गेले. 2 धावा घेत सांघिक धावफलक मात्र 40 गाठतोय. 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. खरोखर सुंदर फलंदाजी या मैदानावर. दोन्ही फलंदाज 2-4 षटकार हे सुजित सावळच्या चेंडू प्रयत्न, माफ करा, दाजी नाईकच्या चेंडू प्रयत्न आणि एक चौकार हा मात्र बबल नाईकच्या फलंदाजीच्या जोरावर. प्रकाश राऊळ यष्टी मागे थोडीशी क्षेत्ररक्षणात व्यूहरचना रचली जाते या आक्रमक फटकेबाजीसाठी. खोलवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपतोय की काय, पंचांचा निर्णय निश्चित जाईल की काय, कारण सांगतायत की पंच गडी बाद होतोय. दाजी नाईकची आक्रमकता जे या मैदानावर वादळ घोंघावत होतं त्या वादळाला कुठेतरी पूर्णविराम देणारी गोलंदाजी होईल की काय, परंतु सुंदर गोलंदाजी निशांकडनं झाली, पूर्णविराम देणारी गोलंदाजी ठरली. लगाम लावला गेला या फलंदाजीला आणि सांघिक धावफलक मात्र आतापर्यंत 40 धावा धावफलकावर. ज्या फलंदाजानं दाजी नाईकचे 4 टोलेजंग षटकार, सुजित सावळची 3 धावांची खेळी, 40 धावा सांघिक धावफलक हा मात्र पाहतोय. तर वैयक्तिक ज्या दाजी नाईकने फटकेबाजी केली ती 33 धावांची महत्त्वपूर्ण ठरली गेली. 4 टोलेजंग षटकार आणि एकेरी दुहेरी धावा जवळपास 33 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देतोय तो या 40 धावांच्या मध्ये. सिद्धेश्वर दाळकर होडावडा क्रिकेट संघ आणि तदनंतर मात्र विनय पावणोजी एक उंचपुरा असा खेळाडू सडपातळ बांधा स्ट्राईक एंडला. खोलवर पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका, बराच काळ चेंडू हवेत विसावतोय. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफवरनं चेंडू तबा मिळवतोय. लॉलीपॉप पद्धतीचा झेल स्वीकारला आणि त्या दाजी नाईकच्या मागोमाग मात्र तिसरा गडी माघारी परततोय तो विनय पावणोची माघारी परतला गेला आणि त्यानंतर नवीन फलंदाज हळूहळू मैदानात मार्गक्रमण होत आहे. एका बाजूने विचार केला तर पहिल्या गटासाठी 20 धावांची भागीदारी रचली गेली ती म्हणजे सुजित सावळ आणि दाजी नाईककडनं, परंतु सुजित सावळ माघारी परतला गेल्यानंतर नवीन फलंदाज बबल नाईक मात्र आक्रमकता आपली सिद्ध करतोय. चौकार मिळाला आणि त्यानंतर दाजी नाईकच्या मागोमाग विनय पावणोजी हे 3 संघाचे शिलेदार माघारी परतले गेले. धावसंख्या स्थिरवली गेली ती केवळ 40 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज येतोय मैदानावर समीर सावंत बबल नाईक ही जोडी मैदानात. आक्रमकता निश्चितच करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल ती बबल नाईकला, कारण जी फटकेबाजी 33 धावांची खेळी केली, एक वादळी खेळी आठवण करून राहणारी खेळी म्हणजे दाजी नाईकची ठरली गेली. 4 टोलेजंग षटकार आणि त्यानंतर मात्र एक चौकारनिशी फलंदाजी साकारतोय तो फलंदाज बबल नाईक. स्ट्राईक एंडला बबल नाईक, नॉन स्ट्राईक एंडला समीर सावंत. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो निशांत. विशाल करगोटकर. 3 षटकं संपली, 40 धावा धावफलकावर. शेवटचा निर्णायक षटक असेल आणि 60 ते 65 धावा जमवणं गरजेचं असेल. या जिरादाने स्ट्राईक एंडला बबल नाईक. रिओस्पतीचा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसतोय. यष्टीरक्षक प्रकाश राऊळच्या हाती चेंडू विसावतोय. उरलेले सोपस्कार पूर्ण करतोय आणि त्यानंतर विशाल या ठिकाणी मात्र षटकाची सुंदर सुरुवात करतोय. तो चेंडू गणला जातोय आमच्या गुणतालिकेत निर्धाव असा. निर्धाव चेंडू गणल्यानंतर थोडंसं या ठिकाणी मनोधैर्य उंचावतंय या युवा गोलंदाज अर्थातच विशाल करगोटकरचं. एका बाजूनं अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा भरपूर मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा गाजवलेला एकमेव खेळाडू सिंधुदुर्गचा सुपुत्र होडवडे गावचे रहिवासी मिस्टर बबल नाईक. मोठा फटका येतोय जवळपास डीप लॉंग ऑफ वरनं या ठिकाणी सागर गगुळ येतोय स्क्रीनवर. मात्र सागर गगुळ या ठिकाणी मात्र झेल टिपतोय आणि झेलचीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय तो म्हणजे फलंदाजचा बबल नाईक.
पावडोजी नॉन स्ट्रायगरला समीर सावंत. 4 गडी बाद 40 धावा सिद्धेश्वर दाळकर होडाहोडा क्रिकेट संघ. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळी दिशा दिली गेली. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग बाउंड्री क्षेत्ररक्षण बोलतोय. डाव्या हाताने मात्र चेंडूची फेक होते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि विदुल मात्र आपलं वैयक्तिक हे मात्र दुहेरी धावानं खातं खोलतोय. दुहेरी धावेनं आपल्या सांघिक धावफलकेला कुठेतरी आकार देत जी कुठेतरी रेंगाळलेली धावसंख्येला आकार देतोय तो विदुल पाहुणजे. 42 धावा ह्या 4 गडीच्या मोबदल्यात. अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. खोलवर पद्धतीचा चेंडू मोठा फटका न मारता सन्मान द्यायचा प्रयत्न परंतु यष्टी मागे चपळाईने प्रकाश राहुल चेंडूवर ताबा मिळवतोय. तोपर्यंत चेंडूची गणना आमच्या निर्धावशी केली. उर्वरित 2 चेंडू म्हणजे खरोखर 1-2 मोठे फटके सामन्याला मोठी धावसंख्या देतील काय हे मात्र येणारा काळ ठरवेल. तत्पूर्वी विदुल पाहुणजी आडव्या बॅटनं मोठा फटका विकेट क्षेत्ररक्षक घेतोय. झेल टिपला जातोय आणि 5व्या गड्याच्या स्वरूपात 42 या धावसंख्येवर विदुल पाहुणजी माघारी परततोय. क्षेत्ररक्षक विनय सुंदर झेल टिपला आणि तदनंतर 5व्या गड्याच्या स्वरूपात माघारी परतला जातोय तो विदुल पाहुणजी. आणखीन एक स्टार संकेत सावळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी 26 धावा, दुसरा गडी 40, तिसरा गडी 40 धावावर, चौथा गडी 40 धावावर, पाचवा 42 अशी कैवलवाणी व्यवस्था या ठिकाणी मात्र अवस्था म्हणावी लागेल. एका बाजूनं दाजी नाईकची फटकेबाजी तदनंतर मात्र सर्व फलंदाजी हजेरी आणि शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज संकेत सावळ हा आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. संकेत सावळचा आखूड टप्प्याचा चेंडूवर मोठा फटका स्क्वेअरले बाणून क्षेत्ररक्षक घेतोय. झेल टिपायची संधी मात्र हातातनं अवघ्या हातानं चेंडू निसटतोय आणि एक धाव बहुधा दुहेरी धाव घेतली गेली मात्र तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्नात संकेत सावळ अपयशी ठरतोय आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतला जातोय. अवघ्या 2 धावा धावसंख्या 44 धावांपर्यंत मजल मारतोय. वाटत होतं दाजी नाईक फटकेबाजी ही 33 धावांची उपयुक्त ठरेल की काय कारण 60-65 घासटावी लागेल की काय परंतु प्रतिस्पर्धी शेवटचं षटक निर्णायक ठरलं गेलं कारण एका बाजूनं निशांत त्यानंतर दुसऱ्या बाजूनं विशाल करंगुटकर हे यशस्वी या ठिकाणी गोलंदाजी झाली आणि 44 धाव 46 धावांपर्यंत मजल मारतोय आणि धाव पाठलाग करायचा आहे तो 47 धावांचा. स्पर्धेत कंपल्सरी शूज वापरायचे या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी शूज वापरायचे या स्पर्धेचा नियम. जर कोण खेळाडू या स्पर्धेत शूज घालायचा राहील असते तर एक शूज घालून घ्या कारण स्पर्धेचा नियम आयोजकांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. चव्वेचाळीस धावा धावपलकर 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढील कमेंट्री आणि समालोचक आमचे ऋतुराज खाजणेकर हे आपल्या पुढील सामना असेल. हॅलो पुढील सामना रेडी विपक्ष MSRT तुळस दोन्ही संघ कर्णधार टॉस साठी या. पुढील सामना रेडी
विपक्ष MSRT तुळस. दोन्ही संघ कर्णधार टॉससाठी यायचा आहे आणि पुढील सामन्यासाठी समालोचक ऋतुराज खाजणेकर. धन्यवाद नाना परब सर. नक्कीच सुंदर असा पहाडी असा आवाज, मराठी असो किंवा हिंदी असो, एक सुंदर असा आवाज आपण ऐकला या ठिकाणी. आमच्या सर्व नाना परब, त्यानंतर प्रशांत शिरोडकर साहेब, त्यानंतर नक्कीच आज खास आमंत्रित सन्माननीय कृष्णदेवजी साहेबांचा पण या ठिकाणी आवाज ऐकला आहे. नक्कीच जाऊया मराठी कॉमेंट्रीकडे. नक्कीच गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदलाव केला जातोय. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असलेला गोलंदाज सुजित सावळ्याचं, तर फलंदाज एंडकडून नक्कीच रोहित आणि नक्कीच त्याच्या साथीला प्रकाश पाहावयास भेटेल. सुंदर गोड जोडी. नक्कीच 44 धावा काढल्या या ठिकाणी. एवढा संघ 44 धावा काढल्या आणि 45 धावांचं आव्हान असेल नक्कीच निंबळे संघाला. पाहावं लागेल या ठिकाणी कोण कोणावर मातब्बर संघ ठरतोय. जाऊया परत एकदा मैदानाच्या आत. नक्कीच स्ट्राईक एंडकडून रोहित असेल, तर गोलंदाज एंडकडून कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडून सुजित सावळ नक्कीच असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. 7-8 पावलांचा रन अप. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. सामना चालू होण्याची खूण करतायत. नक्कीच पहिला चेंडू मार्गस्थ सुजित सावळ याचा. पहिला चेंडू या ठिकाणी बॅटची लेमन काटा. कॅच सोडलं काय मॅच सोडला. ही नक्कीच वेळ करेल, येणारी वेळ येणारा का नक्कीच मॅचचा हाल हवाल करणार. रोहितला संधी भेटली, संधीचं सोनं करण्याची या ठिकाणी हुकूमत राहिली पाहिजे ती रोहित याच्या गर्वी. नक्कीच पुढचा चेंडू मार्गस्थ. सुरेख फटका. नक्कीच ऑलंदी कार्पेट शॉट. मिडॉन क्षेत्ररक्षक थोडीशी हारागिरी करतोय. परिणामी या ठिकाणी एकेर धावची पावला मात्र जोखमीच्या 2 धावेकडे आणि 2 धावेने धावफलक सांघिक श्री गणेशच्या पाहावयास भेटतोय. यानंतरचा होणारा सामना रेडी विपक्ष MSRTC तुळस संघ. दोन्ही संघादायक दखल घ्या. नाणेफेकसाठी यायचं आहे लवकरात लवकर. रेडी विपक्ष MSRT तुळस संघ. दोन्ही संघ नायक नाणेफेकसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोचायचं आहे. नक्कीच एका धावेने धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटत आहे. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. पहिलं षटक या ठिकाणी अनिवार्य षटक पाहावयास भेटत आहे. त्यात लुटल्या गेल्या 3 धावा. पुढचा चेंडू मार्गस्थ. पुढचा चेंडू सुरेख ग्लान्स केला. एका धावाची मोहर लागली गेली. धावेवर अंकुश लावणारी या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. मात्र थोडासा थ्रो या ठिकाणी औचित ठरला गेला आणि परिणामी एका धावेची मोहर. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं. नक्की 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4 धावा या ठिकाणी पाहावयास भेटत आहेत. प्रति चेंडू मागे एका धावाची सरासरी पाहावयास भेटते ती गुणतालिकेत. पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका. लॉट फटका डीप. मिडॉन क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. देखील सुरेख असा झेल टिपतोय आणि फलंदाजाला मात्र नांगी टाकण्यास भाग पडतोय. पहिला क्रमांकाचा खेळाडू रोहित मात्र बॅक टू बॅक येतोय. नक्कीच कुठपर्यंत मातब्बर संघ ठरतोय हे नक्की पाहावं लागेल. कोण कोणावर बाजी मारतोय नक्कीच पाहावं लागेल. फलंदाज पुढचा चेंडू गुट्टात एक तमाशा देख. सुरेख फटका. लॉटफेट फटका. आल्या पावली या ठिकाणी फटका खेळलाय. त्यानंतर फलंदाज सेकंड नंबरचा बाद होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आतषबाजी करण्याचा मानस मात्र अपयशी ठरला गेला आणि सागर मात्र गोल्डन डकचा शिकार मात्र पाहावयास भेटेल या
एका षटक समाप्त. एकेर धावसंख्या मात्र रखडलेली गेली. नक्कीच 4 धावा. नक्कीच 45 धावांची गरज. 45 धावावर रोखायचं असेल तर नक्कीच तेवढी गोलंदाजी ही पोषक घोडावड्या संघाची असेल की फलंदाज अँडकडून फलंदाजी पोषक असेल हे नक्कीच सांगण्यासाठी नक्कीच दुसऱ्या षटकादरम्यान वळूया. तोपर्यंत या ठिकाणी नक्कीच एका सुंदर आवाजाकडे सन्मान्य मसूरकर विजय याच करवी जाऊया. एक षटका झालेला खेळ समाप्त. एकेर धावसंख्या 2 गडी भागारे परतल्यानंतर 4 धावा पाहायला भेटतो. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्यात वळणे लागते. नो स्ट्राईक अँडकडून अभिषेक याचे सुरेख फटका, लॉर्ड फटका, रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प्ट केला जातोय आणि सुरेख फटका या ठिकाणी फलंदाजी साईड कडून पाहायला भेटला. नक्कीच पहिल्याच चेंडूचा समाचार या ठिकाणी घेतला गेला. तो फलंदाज प्रकाश कर्वे आणि सुरेख अल्टीभल्टीचा फटका या ठिकाणी 4 धावेंची मोहर लागली आणि 4 धावने सांघिक धावफलक परावर्तित झालाय. नक्कीच 8 धावा 45 धावांचा पाठलाग करताना नक्कीच एक तेरी तो एक के मेरी तू शेर तो मैं सव्वाशे अशी फलंदाजी पाहावयास भेटते. नक्कीच मागच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर एक मोठा मासा जायला फसतोय. त्यानंतर नक्कीच आपले रंग उधळायला चालू करतो या ठिकाणी फलंदाज. सुरेख फटका नक्कीच परत एकदा येतोय. सरळ सीमा रेखा ओलांडून टांगा पलटी घोडे परा. हा बघा BSNL चौकार. 4 धावा यासाठी जाय. नक्कीच रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प्ट. आता मात्र या ठिकाणी कमबॅक करणारी गोलंदाजी नक्कीच विनय पावनजीची झाली. त्यानंतर फलंदाज मात्र नांगे टाकण्यास एक हुकूमत गजवली. नक्कीच पहिल्या 2 चेंडू मागे तोच फलंदाज प्रकाश मात्र या ठिकाणी डगआउटचा सहारा घेण्यासाठी माघारी येतोय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी नक्कीच एक फिरकीचा जादूगार अष्टपैलू खेळाडू मिस्टर अरविंद निंबळकर याची पावलं मात्र मैदानात पाहावयास भेटतील. यस डिझाय. जाणारा मिस्टर दाजी नाईक. पुढचा चेंडू सुरेख फटका बॅटची लेमन कट. त्यानंतर विसावाद नक्कीच थर्डमॅनच्या दिशेचा चालतोय. एका धावेची मोहर दुसऱ्या धावेकडे वळवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला गेला आणि त्यानंतर एका धावेची मोहर आणि एका धावने सांघिक धावफलक परावर्तित. धावसंख्येचा 13 धावा. 13 लॉस ऑफ 3 विकेट्स. आपला प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 2 चेंडूचा खेळ बाकी असताना नक्कीच पोषक अशी फलंदाजी होईल हे नक्कीच अनिवार्य असेल येणाऱ्या 2 चेंडू मागे. पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. पंचांच्या उजव्या स्वतःच्या उजव्या हाताने मारा विनय सज्ज होतोय. नक्कीच आता मात्र बायच्या स्वरूपात 1 धाव भेटते. नक्कीच एका धावने धावफलक परावर्तित. धावसंख्येचा 14 धावा या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेचे सर्वेसर्व आफ्टर सेकंड ओव्हर. यस ओव्हर टू डिजे. पारसा धावा यासाठी जाय.
यस सर, थैंक यू जय। चलिए फिर से, यस सर, थैंक यू जय। चलिए फिर से एक बार मैदान के भीतर, हालांकि पहले गेंद पे स्वागत शक्य के साथ किया और उसी के साथ दूसरे गेंद जय किया, फिर से एक बार गेंदबाज चल पड़े। शॉर्ट गेंद सम्मान के साथ खेला डीप पॉइंट में, जब तक खिलाड़ी आते तब तक एक रन मुकम्मल होगा। एक रन की कदम दूसरे रन पे आके गिरी और 2 रन आसानी के साथ पूरे किए। 80 रन बिटवीन द विकेट, जैसे पटरों के बीच ट्रेन दौड़ते हो वैसे विकेट के बीच दौड़ लगाई इन दोनों ही बल्लेबाजों ने और 2 रन मुकम्मल किए। 2 रन के साथ रन संख्या की गाड़ी जो कि परावर्तित 23 रन, हालांकि 3 विकेट के नुकसान के भीतर। अभी भी 10 गेंद और निश्चित तौर से जीतने के लिए 22 रन की आवश्यकता। 10 गेंद और 22 रन, 50-50 ऐसा मैच होता हुआ। अगली गेंद फिर से एक बार शॉर्ट गेंद, बैट का अनुरूनी किनारा, उसी के साथ एक रन मिलेगा। एक रन के साथ रन संख्या जो कि आगे बढ़ी और रन संख्या पहुंची आधा 50, 25 रन स्कोरिंग कट के भीतर, 24 रन स्कोरिंग कट के भीतर, माफ कीजिए 24 रन, 24 रन हो चुके अभी तक। अच्छी खासी बल्लेबाजी जो कि दोनों ही बल्लेबाजों की तरफ से दिखाई देती हुई। अगली फिर से एक बार जड़ में डाली हुई थी गेंद, यू मिस आई डेफिनेटली हिट, फटका वंचित, फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलियन, 4था क्रमांकाचा। नक्कीच एकावर खिंड लढवावी लागेल अरविंद याला, त्यानंतर फलंदाज मात्र नांगी टाकण्यास भाग पाडतायत, कारण सुरेख अशी फलंदाजी अति आवश्यक आहे, कारण एक मोठा सामना रंगतो। एका बाजूने सिंधुदुर्गाचा बाहुबली याचा संघ नक्कीच ओढावडा संघ, तर विपक्ष नक्कीच नेमण्याचा एक फिरकीचा जादूगार मिस्टर अरविंद नेंबेकर। निश्चित तौर से मैन फ्रॉम निमला टीम की ओर से सागर जो कि मैदान के भीतर अगला बल्लेबाज इस बैटर सागर दिखाई देता हुआ। अभी तक 4 गेंद हो चुके, निश्चित तौर से कम बैक करने वाली गेंदबाजी दिखाई देती हुई राजेश की ओर से। एक तेरी तो एक है मेरी, ऐसी गेंदबाजी अभी तक 9 रन खर्च किए अपने गेंदबाजी के ऊपर जो कि राजेश, और एक विकेट अपने नाम पे। अगली गेंद फिर से एक बार शॉर्ट गेंद, फिर से एक बार बाहरी किनारा और उसी के साथ दूसरा भी फलंदाज जो कि बैट इस ग्राउंड शॉट के बाहर जाता हुआ। निश्चित तौर से विकेट क्रमांक जो कि 5वां विकेट है जो कि मैदान छोड़ के बाहर जाता हुआ। रन संख्या जो कि स्थिर होती हुई निश्चित तौर से 24 रन। बैटर ने चले फिर से एक बार जो कि न्यू बल्लेबाज मैदान के भीतर विनय नाइक दिखाई देता हुआ, जो कि ऑरेंज टी शर्ट परिधान और ऑरेंज शूज परिधान किए हुए ये खिलाड़ी। निश्चित तौर से एक छक्का तो इस ओवर में आना चाहिए। एक गेंद शेष होगी, इस दरमियान बड़ा प्रहार करने की कोशिश नापात्र होगी जो कि बल्लेबाज लेफ्ट हैंड बैटर विनय को। इस ओवर के लास्ट गेंद जो कि मैदान के भीतर गेंदबाज चल पड़े राजेश। शॉर्ट गेंद फिर से एक बार इस नो मैच लाइन में गिरते हुए गेंद, एक रन तो मुकम्मल होगा। दूसरे रन की तमाम कोशिश नाना मंडे, निश्चित तौर से टोटल 2 रन, खराब थ्रो, बैकअप अच्छा, उसी के साथ 2 रन मुकम्मल किए और 2 रन के साथ रन संख्या जो कि आगे बढ़ी 26 रन जीतने के लिए। हालांकि निश्चित तौर से चाहिए 19 रन, एक ओवर का खेल बाकी है, होगा एक ओवर और उसी के साथ 19 रन की आवश्यकता। एक षटक आणि 19 धावा। काय घडतंय काय बिघडतंय शेवटच्या चेंडूमध्ये कळेल का हा सामन्याचा हालवार। नक्की तोपर्यंत जाऊया एक सुंदर आवाजाकडे, सन्मान्य आमचे सर्व मसूर कडीचे यांच्या करवी।
नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय शेवटच्या चेंडू मागे कळेल का हा सामन्याचा हालवाल. नक्कीच जुळूया परत एकदा मैदानाच्या आता स्ट्राईक एंडवर अरविंद नेमेळकर गोलंदाज सज्जवतोय. गोलंदाज नाव सांगा. सुमित. नक्कीच सुमित ढेगळे एक मोठं नाव पण आज मात्र हा सुमितला करिश्मा करावा लागेल या गोलंदाजी एंड कडून. सुमित वालावलकर पहिला चेंडू सुरेख फटका डीप मिडॉन क्षेत्ररक्षकाला चुकवत चेंडूचा प्रवास चाललाय एका धावेसाठी दुसऱ्या धावेची मोहर लागली गेली. सुंदर क्षेत्ररक्षण 12-12 देखो 1012 देखो ये देखने वाली चीज आहे. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच बबल नाही घ्यायचं. कॅच सुटलं त्यानंतर नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहावयास भेटलं आणि 2 धावांची मोहर लागली आणि 2 धावांनी धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटतं 28 धावा 5 चेंडू आणि नक्कीच विजयावर सांगता करायची आहे 17 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय काय जे टक्के चुकवणारा सामना रंगतोय मैदानात. 5 चेंडू 17 धावा या ठिकाणी विजयाचं समीकरण. एक हाय व्होल्टेज ड्रामा रंगतोय मैदानात. एक मोठा फटका नक्कीच कमबॅक असू शकतो नेमळे संघाकरवी. पुढचा चेंडू लो फुलटॉस रूपाचा घुटना टेक तमाशा देख बबल नाईक सज्ज से बँड. आता मात्र फटका फसला गेला त्यानंतर एक हाती हुकूमत गाजवत होता तोच फलंदाज मात्र नांगे टाकण्यास अरविंद नेमेळकर मात्र माघारी येतोय. बॅक टू पॅव्हलियन. यस विकेट टू डिझे. चेंडू आणि 17 धावा. बॅटर नेम सुनील या ठिकाणी पाहावयास भेटतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्जवतोय. गोलंदाजी ट्रॅक कडून पाहावयास भेटेल. नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या दूर कडून तर रोड साईड एंड कडून बॅटर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट 4-5 पावलांचा रनअप घेऊन 4 चेंडू 17 धावा. क्रिकेट म्हटला तर अनिश्चिततेचा खेळ नक्कीच होत्याचं नव्हतं घट्ट पण हे होऊ देणार नाही. नक्कीच ती अशा अपेक्षा घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू लो फुलटा स्वरूपाचा चेंडू नक्कीच मारण्याच्या ते दिल्ली में गया गली में यू मिस आय डेफिनेटली हिट. फटका मात्र वंचित राहिला गेला. सोपस्कर मात्र यष्टरक्षक विनय पावनजी याच्या करवी. आता मात्र 3 टोले जंग षटका पाहावयास भेटतील का या मैदानात. पुढचा चेंडू परत एकदा सुपला शॉट खेळण्याचा मानस घुटना टेक तमाशा देख. फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परततोय. 2 चेंडू आणि 17 धावा ही विजयाचं समीकरण असेल. एक नक्कीच 90 आणि 10 असं चाललेला सामना नक्कीच मातबर आतापर्यंत होडावडा संघ 2 मॅच हारल्यानंतर मात्र नक्कीच आता मात्र हुकूमत गाजवतोय तोच होडावडा संघ. नक्कीच कमबॅक करणारी या ठिकाणी खेळी केली होती दाजी नाईक याने. नक्कीच पहिल्या 2 सामन्यात थोडीशी निराश झाली त्यानंतर कमबॅक करणारी फलंदाजी दाजी नाईक याची. नक्कीच यानंतरचा होणारा सामना रेडी विपक्ष तुळस संघ. रेडी संघ नाणेफेक जिंकतोय सुदैवाने आपला निर्णय अनिवार्य असेल. फलंदाज नाव रोहित. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या. 2 चेंडू मागे 17 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज राईट हँड अराउंड विकेट मारा होतोय. पुढचा चेंडू नक्कीच आत्मघाती फटका. बॅट मात्र या ठिकाणी यष्ट्यारा आदळते. फलंदाज मात्र नांगे टाकण्यास भाग पाडतोय. नक्कीच एका चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्यात पाहावयास भेटेल. चला लवकरात लवकर वेळ थोडासा कमी आहे. लवकरात लवकर नवीन बॅटर अप कारण मोठे सामने आहेत. नवीन बॅटर जाणे अति आवश्यक असेल. बॅटर नाव पण पोचवायचं आहे. कुंदन. नक्कीच एक सुंदर अशी देखील स्पर्धा सन्मान्य कैलास वस्ते देवराव हिरे विकास प्रतिष्ठान श्री सात्री मातोंड संघ यांच्या सहकार्याने देवराव चषक 2000चा थरार या ठिकाणी पाहावयास म्हणतोय. म्हणेन एक रोमांचक थरार बलादित्य संघर्ष नाट्य तुंबा युद्ध पराभवाची ओटी सांघिक कामगिरीची वेदना अभेद्य भेदी रचना. एक सुंदर देखील स्पर्धा देवराव चषक 2024 शेवटचा चेंडू मार्गस्थ
नक्कीच या ठिकाणी परत एकदा सुरेख चेंडू नक्कीच वा वा या ठिकाणी करणारी गोलंदाज साकारतोय आणि त्यात संघ मात्र असेल तो हुडाहुडा संघ सुरेख फटकेबाजी केली या ठिकाणी दाजीनाजीच्या जोरावर तब्बल 44 धावा जमवल्या 4 षटका दरम्यान आणि 4 षटकात 45 धावांचं लक्ष होतं मात्र थोडीशी बॅटफूटवर नेमळे संघ फेकले